मात्र तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास करण्याकरिता सज्ज झालेला आहे। चला करतो सुरुवात वाडा ते थेट उज्जैन। आता आपण आहोत जे वाड्याचे सुपुत्र आहेत ते वाड्यापासून उज्जैन पर्यंत धावणार आहेत। त्यांना आपण काही प्रश्न विचारले। सर, तुमचा नेमका उद्देश काय आहे धावण्यासाठी? मी वाडा ते उज्जैन तब्बल 600 किलोमीटर मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि माझ्या तमाम शिक्षकांसाठी धावत जाणार आहे। नक्कीच मराठी माणसांच्या सन्मानासाठी, मला वाटतं मराठी भाषा किंवा मराठी भाषेची समृद्ध करण्यासाठी तुमचा नेमकीच हा कयास असेल। दुसरी गोष्ट म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही खाजगी शिक्षकांसाठी पण आणि पेन्शनसाठी पण तुम्ही काय बोलत होते ते बोला। सध्या जी शिक्षण पद्धती आहे ती फार चुकीची आहे। महाराष्ट्र सरकारला माझी विनंती असेल की या शिक्षण पद्धतीमध्ये चांगला बदल करून विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं ज्ञान गेलं पाहिजे हे त्यांनी बघावं आणि त्यानंतर मराठी माणूस माझा नेहमी पुढे गेला पाहिजे आणि माझी मराठी भाषा नक्कीच पूर्ण जगभर पोहोचली पाहिजे हा माझा मानस आहे। मी महादेवाला जाऊन साकडं घालणार आहे की माझा मराठी माणूस आणि माझा शिक्षक नेहमी सुखी राहिला पाहिजे, त्यांचं कल्याण हो असं मी साकडं घालणार आहे।